1 किलो खुसखुशीत शेंगदाणा चिक्की करण्यासाठी लागणारं साहित्य: 500 ग्रॅम किसलेला गूळ, 1 चमचा साजूक तूप, 500 ग्रॅम शेंगदाणे, वेलची पूड. गुळात तूप घालून गुळाचा पाक करायचा. आता त्यात भाजून सालं काढलेले शेंगदाणे आणि वेलची पूड घालत हे मिश्रण एकत्र मिसळून घ्यायचं आणि अशा पद्धतीने बटर पेपरवर पसरून घेत वरून परत बटर पेपर लावून लाटून घ्यायचं आणि याचे अशा पद्धतीने काप करायचे. झाली आपली 1 किलोच्या प्रमाणातली खुसखुशीत शेंगदाणा चिक्की तयार. टाळ्याला न चिकटणारी व्यवस्थित परफेक्ट मेथडने. सुरुवात कशी करूयात? अर्धा किलो गुळ आपण कढईमध्ये टाकू. फोडून घेतलेला गूळ आहे व्यवस्थित. आता हा गूळ आपल्याला व्यवस्थित विरघळून याच्यामध्ये तूप घालायचं ना. एक चमचा तूप टाकायचं. तुपाने चांगली शाईन येते. हां, म्हणजे जी चकाकी असते चिक्कीला ती चकाकी येण्यासाठी इथे आपण साजूक तूप वापरलेलं आहे. आणि आता हा गूळ आपण पूर्ण विरघळवून घेऊयात. चला, म्हणजे आपल्याला गूळ व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे. हलकासा त्याचा पाक करायचा. गूळ विरघळल्यानंतर एक फक्त 5 मिनिटं आम्ही मध्यम आचेवर तो शिजवून. आता काय करूयात? आता शेंगदाणे टाकायचे. आता अर्धा किलो गूळ आहे तर त्यामध्ये अर्धा किलो भाजलेले शेंगदाणे टाकायचे. तर इथे काय केलं, अर्धा किलो शेंगदाणे मध्यम आचेवर छान असे भाजून घेतले. खरपूस शेंगदाणे भाजून झाल्यावर ते एका नॅपकिनवर किंवा बॅगेत घेतून त्याची टरफलं सगळी काढून टाकली. भाजलेले शेंगदाणे, थोडी वेलची पण घालूयात आणि वेलची पूड. हवं तर थोडं जायफळही तुम्ही लावू शकता याला. आता हे पटकन मिक्स करायचं. आणि आता आम्ही इथे खाली बटर पेपर घेतलेला आहे त्यावर हे मिश्रण घालायचं. आणि ही प्रोसेस आहे ना फार फटाफट करायची. आता हे छान टाकून झालं की काय करायचं, आता यावर आणखी एक बटर पेपर लावायचा. तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही स्टीलची प्लेट ग्रीस करून त्यावर पण ही प्रोसेस करू शकता. आता हे ऑलमोस्ट झालेलं आहे. आता काय करूया? त्याच्या वड्या पडूया. अच्छा, हे गरम गरम असतानाच वड्या पडायच्या ना. सो मी इथे पिझ्झा कटर वापरते. सुरी वापरली तरी चालेल. आणि तुमच्या आवडीच्या शेपच्या तुम्ही वड्या पाडू शकता. पण शक्यतो हे सगळी प्रोसेस आहे ना गरम गरम असतानाच करायची. सुरीपेक्षा ना पिझ्झा कटरने हे खूप सोप्या पद्धतीने वड्या पडतात. तुम्ही बघू शकाल. आणि त्याला ते शार्प वड्या पडतात. आता हे वड्या पाडून झाल्या की हलकसं थंड करून घ्यायचं आणि मग काढ वड्या पडायच्या. आणि चिक्की बऱ्यापैकी सेट झाली आहे. आता आपण वड्या पडू. तुम्ही बघू शकाल अगदी सहज त्याने त्या वड्या पडत आहेत. आणि हे ना पाकाची चिक्की आपण केली नाही आहे. पाकाची चिक्की केली की काय होतं ना, ते दातामध्ये चिकटते किंवा खाताना खूप कडक होते. ही जी चिक्की आहे मावशीने बनवलेली, ही खुसखुशीत लागते. तुम्ही कधी खाताना तुम्हाला त्रास नाही होणार. आणि वड्या पण सुरेख पडतात. तुम्ही इथे बघू शकाल चिक्की मस्त दिसते आणि खूप इझिली या सुटतात. आणि तुम्ही बघू शकाल छान याला कोटिंग आलेलं आहे. शक्यतो चिक्कीचा गूळ वापरायचा. इथे मी नॉर्मल गूळ वापरला. चिक्कीचा गूळ वापरला तर आणखी त्याला रंग सुरेख येईल. पण ही पण चिक्की चवदार लागते. तर पुन्हा भेटूयात नवीन अशाच रेसिपीसोबत. तर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा. सगळ्यात महत्त्वाचं खात राहा.